सोने चांदी दर हे पाठीमागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या सोने प्रति 10 ग्रॅम 79,000 रुपये एवढे आहे, तर चांदी प्रति किलो 89,000 रुपये ते 97,000 रुपये एवढी आहे. ही किंमत आजपर्यंत सर्वात उच्चांकी किंमत आहे. तज्ञांच्या मतानुसार ही किंमत अजून देखील वाढू शकते. इंटरनॅशनल मार्केटमध्ये पाहिजे झाले तर सोने हे 3,000 रुपये डॉलर प्रति अंश इतके जाऊ शकते. थोडक्यात समजायचं झाले तर हे आताची रक्कम बघायला झाली तर 92 ते 93,000 रुपये एवढी आहे प्रति 10 ग्रॅम नुसार. हीच रक्कम आता सध्या $2750 प्रति अंश इतकी आहे. येणाऱ्या काळात सोन्यापेक्षा चांदी खूप मोठ्या प्रमाणात महाग होताना पाहायला मिळेल. त्यामुळे सोन्यापेक्षा लोक चांदीमध्ये जास्त गुंतवणूक करत आहेत. येणाऱ्या वर्षभरात चांदी 1.5 लाख रुपये पर्यंत जाऊ शकते. या सर्वांच्या मागे वेगवेगळे अनेक कारणे आहेत. त्यामध्ये जगभरातील सर्व देशातील बँका सोन्यामध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. यामधील प्रामुख्याने चीन, भारत, रशिया हे देश सध्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. सध्या सुरू असलेल्या जगभरातील युद्धामुळे, त्याचबरोबर अमेरिकेत सध्या सुरू असलेले राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकी यासारख्या अनेक कारणांमुळे अमेरिकेतली अर्थव्यवस्था अस्थिर झालेली आहे. निवडणुकीतील निकाल यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे येणाऱ्या काळात जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर परिणाम होत आहे. सोन्याची गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. वरील सर्व कारणामुळे शेअर बाजारावर देखील परिणाम होत असतो. एकंदरीत शेअर बाजार पडत असतो त्यावेळेस लोक हे सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात. त्यामुळे देखील सोन्याची किंमत वाढत असते. म्हणजे त्यावेळेस सोने खरेदी करण्यासाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यावेळी सोन्याचे दर वाढत असतात. पाठीमागील 10 वर्षात भारताने 291 मेट्रिक टन इतके सोने खरेदी केले आहे. चीनने 1210 मेट्रिक टन इतके सोने खरेदी केले आहे, तर रशियाने 1230 मेट्रिक टन इतके सोने खरेदी केले आहे. तर पाठीमागील वर्षात जगभरात एकूण 3,000 मेट्रिक टन इतके सोन्याचे उत्पादन झालेले आहे. यामध्ये सर्वाधिक सोने उत्पादन करणारा देश हा चीन आहे. त्यामध्ये 370 मेट्रिक टन इतके सोने उत्पादन चीनने केले आहे, तर रशियाने 310 मेट्रिक टन इतके सोने उत्पादन केलेले आहे. सर्वाधिक उत्पादन करून देखील इतरांच्या तुलनेत हे देश जास्त प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. या कारणामुळे देखील सोने महाग होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जगात वाढत्या सोन्या दरापाठीमागे चीन हा देश प्रामुख्याने आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे व्याजदर देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे देखील याचा परिणाम सोन्या दरावर होऊन सोने महाग झालेले आहे. रशिया युक्रेन असेल किंवा इस्रायल हमास असेल किंवा इस्रायल इराण यामध्ये युद्धाची परिस्थिती सुरू आहे, युद्ध सुरू आहे. त्यामुळे देखील सोन्या दरावर याचा परिणाम झालेला आहे. हे युद्ध किती मोठ्या प्रमाणात होईल किंवा हे कधी पण सुरू राहील याची काही शक्यता सांगता येत नाही. येणाऱ्या काळात याचे स्वरूप महायुद्धात देखील होऊ शकते. त्यामुळे देखील याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. रशिया युक्रेन युद्ध कोणत्याही परिस्थितीत थांबण्याचे नाव घेत नाही. यामध्ये काय होतं, अमेरिकेची भूमिका जर आपण बघायची झाली तर सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका सुरू आहेत. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा कमला हॅरिस या दोन मोठे व्यक्ती एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प किंवा कमला हॅरिस यापैकी कोणी जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडून गेला तर याची निवडणूक ही येणाऱ्या 5 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. त्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट होतील. परंतु डोनाल्ड ट्रम्प यापूर्वीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेत, त्यांचा आणि चीनचा जर पूर्वीचा जर आर्थिक संबंध बघितले तर ते चांगले राहिलेले नाहीत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय जर झाला तर अमेरिका आणि चीन या मोठ्या देशातल्या आर्थिक संबंधामुळे गुंतवणूकदारांना याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि यामुळे देखील सोन्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर जगभरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आर्थिक मंदी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, या मोठ्या संस्थांनी जगातील आर्थिक परिषदांमध्ये बोलताना म्हटले आहे की येणाऱ्या काळात जगातील सर्व देशांपुढे आर्थिक आव्हान मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर इतर ज्या गुंतवणुकीच्या पद्धती आहेत त्यामध्ये आपण बघायला तर रिअल इस्टेट असेल किंवा स्टॉक मार्केट असेल किंवा बँक असतील, बँकेमध्ये केलेली गुंतवणूक असेल, या सर्वांपेक्षा सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. आणि आपण जर बघायला तर गेल्या काही वर्षापासून सोन्यामध्ये केलेली जी गुंतवणूक केलेली आहे त्यातून आपल्याला रिटर्न्स देखील चांगल्या पद्धतीत मिळालेले आहेत. भारताचे जे परकीय चलन आहे ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो, याचा साठा हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये सोन्याचा वाटा देखील मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये जो रिझर्व्ह साठा आहे तो $37 बिलियन इतका आहे. जगातील ज्या मध्यवर्ती बँका आहेत त्या डॉलर्समध्ये परकीय चलनासाठी अवलंबून असतात. मग ते अवलंबून न राहता त्यांचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय व्हावा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गुंतवणुकीच्या पद्धती असाव्यात, त्यासाठी त्यांनी सोन्यातील गुंतवणूक वाढवली आहे. यासाठी एक आपण उदाहरण घ्यायचं झाले तर जे रशिया युक्रेन युद्ध ज्यावेळेस सुरू झाले त्यावेळेस अमेरिकेने रशियावर निर्बंध घातले होते. यामध्ये त्यांनी आर्थिक निर्बंध देखील घातले. त्यावेळेस रशियाचे जे हक्काचे परकीय चलन होते जे डॉलर्स आणि युरोमध्ये होते, हा पैसा सर्व बँकांनी फ्रीज केला.
मग यावेळेस रशियाला कोणत्या प्रकारच्या कामासाठी किंवा त्यांच्या देशाची आर्थिक हालचाल करण्यासाठी त्यांना पैसे उपलब्ध झाले नाहीत. मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या देशाचे क्रूड ऑइल हे इतर जे देश आहेत त्यांना स्वस्तामध्ये विकून त्यांनी पैसे मिळवले. परंतु या ठिकाणचं सोने जर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे असतं, सोन्याचा साठा जर मोठ्या प्रमाणात असता, त्यांनी याचा वापर केला असता. हीच गोष्ट लक्षात घेऊन इतर जे देश आहेत त्यांनी भविष्याचा विचार करून आपली सोन्यामधील गुंतवणूक ही वाढवली आहे. आणि त्यांना आता डॉलर्स किंवा अमेरिकेचे चलन आहे डॉलर्स यावर अवलंबून राहायचे नाही. पाठीमागील 2 वर्षापासून चीन हे खूप मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवत आहे, म्हणजे तर सोने खरेदी करत आहे. मग याचे कारण काय आहे तर अमेरिका आणि चीनकडे सर्वात जास्त परकीय चलनाचा साठा आहे, म्हणजे डॉलरचा साठा आहे. पण कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं, त्यामुळे डॉलरवर अवलंबून न राहता चीनने सोन्यातील गुंतवणूक वाढवली आहे. याचा परिणाम काय करतो तर जगभरातील जे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे त्यामध्ये जे 10 देश आहेत अमेरिका, चीन, रशिया, भारत यांचा समावेश होतो. भविष्यात येणारी आर्थिक मंदी असेल त्यामध्ये सोन्याची गुंतवणूक जी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. प्रत्येक देशाला स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करणे आता गरजेचे आहे. मित्रांनो, ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर अजून आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, त्या समोरच्या बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.